अपंग बांधवांसाठी ही मोठी खुशखबर आहे. मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला तो निर्णय अखेर एकदाचा पूर्ण झालाच. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले, कर्णबधिर, मूकबधिर, अस्थिव्यंग, मानसिक दुर्बल, मतिमंद, मानसिकदृष्ट्या आजारी व बहुविकलांग इत्यादी महिला व पुरुष अपंग बांधवांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आपल्या राज्यामध्ये जवळपास अपंग बांधवांची लोकसंख्या 29,63,392 एवढी आहे आणि ही लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामधील बहुतांश अपंग बांधवांची आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती खूप चांगली आहे. त्यांच्या कुटुंबात त्यांचा सांभाळ करणारी लोकसुद्धा आहेत. पण या उलट बरेच अपंग बांधव असे आहेत की त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची आहे. अशा परिस्थितीत अपंग बांधवांना जीवन जगण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागत आहे. याचसाठी हा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयामुळे अपंग बांधवांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. अपंग बांधवांसाठी ही एक मोठी खुशखबर आहे. पण ही खुशखबर त्याच अपंग बांधवांसाठी आहे ज्यांच्याकडे 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असल्याचे प्रमाणपत्र आणि UDID कार्ड आहे. अशा अपंग बांधवांसाठी ही खूप मोठी आनंदाची खुशखबर आहे. कारण मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेला तो एक निर्णय अखेर मान्य करण्यात आला आहे. या एका निर्णयामुळे अपंग बांधवांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. हा निर्णय घेण्या अगोदर अपंग बांधवांसाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती आणि त्या योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थीपर्यंत पोहोचतच नव्हता. या योजनांमध्ये फक्त एकच योजना अशी होती, ती म्हणजे संजय गांधी निराधार योजना. या योजनेमधून बहुतांश अपंग बांधवांना महिन्याचे 2,500 रुपये मिळतात. पण या योजनेव्यतिरिक्त अपंग बांधवांसाठी शासनाच्या अजूनही काही योजना आहेत. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय स्तरावर पारदर्शक मॅनेजमेंट नसल्यामुळे बऱ्याच अपंग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हता. पण या एका निर्णयामुळे आता सगळं काही बदललेलं आहे. अपंग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी आता सुलभता आलेली आहे. या अगोदर राबविण्यात आलेली अपंग बांधवांसाठी कर्ज योजना असेल, बीज भांडवल योजना असेल, अनुदान योजना असेल किंवा शिष्यवृत्ती योजना असेल, या योजनांसाठी अर्ज केल्यानंतर अपंग बांधवाला लाभ भेटणारच याची कोणत्याही प्रकारची शक्यता दिसत नव्हती. राज्यातील बरेच अपंग बांधव आहेत ज्यांनी या योजनांमधून लाभ घेण्यासाठी अर्ज सुद्धा केला, पण त्यांचे प्रकरण मंजूरच झाले नाही. पण आता या एका निर्णयामुळे अपंग बांधवांसाठी असणाऱ्या योजनांमधून लाभ घेण्यासाठी शासकीय स्तरावर पारदर्शकता आणण्यात आली आहे. अपंग बांधवाने शासकीय योजनेसाठी अर्ज केल्यानंतर त्यांच्या अर्जाच्या स्थितीची तपासणी, तक्रार निवारण व संबंधित माहिती सहज उपलब्ध करून दिली जाणार आहे. अपंग बांधवाने अर्ज केल्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. विभागीय समन्वय बळकट करण्यात आले आहे आणि प्रत्येक पात्र लाभार्थ्याला शासनाच्या सेवांचा अखंड व सुलभ लाभ देण्यात येणार आहे. अपंग बांधवासाठी शिक्षणाचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल किंवा आर्थिक सहाय्याचा प्रश्न असेल, यासाठी हा एक निर्णय आता अपंग बांधवांसाठी महत्त्वाचा ठरला आहे. कर्णबधिर, मूकबधिर, अस्थिव्यंग, मानसिक दुर्बल, मतिमंद, मानसिकदृष्ट्या आजारी व बहुविकलांग इत्यादी महिला व पुरुष अपंग बांधवांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. हा निर्णय अपंग बांधवांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. यामुळे राज्यातील अधिकाधिक अपंग बांधवांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 1995च्या अधिनियमानुसार फक्त 7 प्रवर्गातीलच अपंग बांधवांना लाभ दिले जात होते. परंतु आता या निर्णयामुळे 21 प्रकारच्या अपंग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे. या अगोदर राज्यातील जिल्ह्यांमध्ये जुन्या नियमानुसारच लाभ दिला जात होता. त्यामुळे नव्याने समाविष्ट प्रवर्गातील दिव्यांगांना योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर शासनाने स्पष्ट आणि एकसंघ व सर्वसमावेशक धोरण निश्चित करत हा निर्णय घेतला आहे. यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बहुतांश अपंग बांधवांकडे ऑफलाईनचे जुने काढलेले हस्तलिखित प्रमाणपत्र आहे. आता या निर्णयामुळे हस्तलिखित प्रमाणपत्र असलेल्या अपंग बांधवांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही. जर तुमच्याकडे ऑनलाईन काढलेले 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असल्याचे प्रमाणपत्र आणि UDID कार्ड असेल तरच अपंग बांधवांसाठी असणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे. हा निर्णय घेतल्यानंतर ऑफलाईनचे प्रमाणपत्र असलेल्या अपंग बांधवांना यामधून वगळण्यात आले आहे. या अगोदर अपंग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास संबंधित कार्यालयात ऑफलाईन अर्ज करावा लागत होता. परंतु या निर्णयानंतर अपंग बांधवांना शासकीय योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अपंग बांधवांसाठी महत्त्वाचा आणि फायद्याचा असलेला हा निर्णय म्हणजे अपंग बांधवांसाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल. बघा, या पोर्टलवर सर्व अपंग बांधवांना एकदाच नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करण्यासाठी अपंग बांधवाकडे ऑनलाईन काढलेले अपंग प्रमाणपत्र आणि UDID कार्ड असणे बंधनकारक आहे.
ऑफलाईनचे हस्तलिखित प्रमाणपत्र असेल तर या पोर्टलवर नोंदणी करता येणार नाही. एकदाची नोंदणी केल्यानंतर या पोर्टलवरून एकूण 17 शासकीय योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या योजनांमध्ये अपंग बांधवांसाठी शिष्यवृत्ती योजना, गुणवत्ता पुरस्कार, अपंगाचे साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य, दिव्यांगांसाठी राज्य पुरस्कार योजना, प्रशिक्षित दिव्यांगांसाठी स्वयंरोजगाराकरिता साधनसामुग्री, स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य, विवाह प्रोत्साहन योजना, घरकुल योजना, विशेष सहाय्य योजना अशा एकूण 17 योजनांसाठी या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.